नरभक्षक जनावराला पकडायचं असेल तर आपल्याला त्याच्या समोर आमिषाचं सावज ठेवावं लागतं। आपल्याला जनावराला नाही तर त्या आमिषाच्या सावजाला पकडायचंय। हे हातावर काय लिहिलंय तुम्ही? सखू। काय? सखू? आणि त्यावर माती कशापायी लावली? कोणीही हे पाहिलं की त्याला खरं वाटायला हवं ना की हे खूप आधीच गोंदवलंय। जुनं आहे हे पटायला हवं म्हणून माती लावायची असते। अहो मालकीनबाई, पर हात झिपरीचा, नाव सखूचं, मला काय बी कळना झाले। नेमकं काय आहे तुमच्या मनात? सांगते, सगळं सांगते। तुम्हाला दोघींना तर सांगायलाच हवं ना, कारण प्रत्यक्षात तर तुम्हाला दोघींनाच करायचंय सगळं। मला मध्ये ओढायचं नाही हा। आपलं काय ठरलंय, ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही। तुम्ही मला मध्ये पाडलत ना तर मी हात वर करेन, आधीच सांगते। ऐका, कसं कसं मी काय काय करायचंय ते सांग। मालक, मालक, हे उपकरण राहिलं, तेच द्यायला थांबवलं। ही कसली थेरा चालली आहेत? काय गे, माणिकची जागा घ्यायला बघतीयस? आणि दिगू, लक्ष कुठे आहे तुझं? माणिक कुठे आहे? अरे रागावून माहेरी तर गेली नाही ना? जाऊ दे ना रमाई, गेली तर जाऊ दे, यायचं असेल तर येईल ती परत। तसंही न सांगून गेलेल्या माणसांची या घराने कशाला काळजी करायची? खुळा झालायस का दिगू तू? इथे जे घडलं ते सगळं माणिकने माहेरी सांगितलं तर? अरे सुभेदार रागावतील। रागू दे रमाई, तसंही त्या सुभेदारांच्या रागाला ना मी भीक घालत नाही। दोष त्यांचाही आहेच। त्यांनी माणिकवर चांगले संस्कार करायला नको होते का? अगं कशी वागते ती, कशी बोलते। जाऊ दे, स्वतःची चूक समजली ना की येईल ती परत। तू कुठे तर नाहीस केलं नाहीस ना माणिकला? करू शकतेस। तुझ्या वाटेत अडथळा आला म्हणून माणिकला तू नाहीस करू शकतेस। अहो मी असं का करेन? मी तुला ओळखत नाही का? तुझ्यामुळेच माणिक रागावून घर सोडून निघून गेली आहे। या घरात कालपासून तू जो काही धुडगूस घालतेस ना, त्याचाच हा परिणाम आहे। आत्ताच्या आता माणिकला समजावून तिच्या पाया पडून तिला घरी घेऊन यायचं। निघ, निघ। सावकाश। अगं मामी, आधी तू झोपाळ्यावर चल। हा विनू मामा ना मला मुद्दामून तिरका झोका देतोय। तू आलीस ना की बरोबर ऐकेल। चल। थांब थांब शंभू, काहीतरी आहे। काय झालं वहिनी? तुम्ही दादाला शोधताय का? तो तर बाहेर गेलाय। हो का? बर। मामी, आता मामा पण नाहीये। आता चल ना झोपाळ्यावर। तू कुठे निघालीस? शंभू, तुला किती वेळा सांगितलंय
बाहेर जाणाऱ्याला असं कुठे निघालीस विचारू नये. अहो तुम्ही त्यांना नका ओरडू. मी माणिकताईंच्या घरी चालली आहे त्यांना आणायला. का? हो वहिनी, हो ती ब्यात घरी आणूच नका. माणिक गेली ना तिच्या माहेरी राहायला, मग राहू दे ना. अहो भाऊजी, आता सासूबाईंनी सांगितलंय म्हटल्यावर मला जावंच लागेल ना. मामी, पण तुझ्या माणिकच्या घरी थांबू नकोस हा. लगेच परत ये. आणि हो, त्या माणिकला एकटीला नको पाठवूस, तू पण ये. अवं बघा बघा, ही सखू हाय सखू, आणि ही आपल्या तावडीत गावली हाय. कशावरून? अरे तुला लिवाय वाचायला येतं का? तिच्या हातावर बघ ना काय गोंदिवला हाय, बघ जा. ये बाजदा, अरे ही आली, ही परत आली. अरे म्हणजे गावावर संकट येणार. वही तर मी पण त्याच बोलते हाय. आता हिला सोडायचं नाही. पाटील, आता तुम्हीच खातर करून घ्या. या सखूला आम्ही बांधून ठेवलंय. तेव्हाच बोललो होतो मी, तिला जिवंत ठेवू नका, पण माझं कोणी ऐकलं नाही. आता घ्या, सखू परत गावाच्या उरावर बसायला आलीये. अहो भास्कर बुवा, आधी खात्री तरी होऊ दे की ही सखूच आहे. हवं हवं, तिच्या हातावर बघा की नाव गोंदवलंय. बघा बघा, हातावर गोंदवलंय, सखू लिहिलंय. दिसतंय ना? अजून कसली खातर करायची? पाटील, यावेळी सखूला सोडायचं नाही. हा, बाजदा बोलते ते बरोबर आहे. या सखूला सोडायची नाही. हे सगळे घाबरत कुजबुजत कुठे चालले असतील? काय झालं असेल? काय सांगतो कुठे? अरे हो, चिंगरोबा चौकात आहे म्हणे. मग तर आपल्याला जायला लागेल. चल 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 चल. झिंगरोबाच्या चौकात नक्की काय झालं असेल? जाऊ दे, नंतर कळेलच. पण आता मला माणिकताईंच्या घरी जायला हवं. अरे ही आ करत काय बोलते? अवं ती जीव वाचवाया काय बी बोलाल. तुम्ही तिच्या बोलण्याकडे कुठं लक्ष देताय? तिच्या हातावर काय गोंदिवला हाय ते बघा ना. आता तुम्हीच सांगा, सखू लिवला हाय का नाही? वय 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 लिहिलेलं आहे. हा, आणि उगाच कुणी दुसऱ्या कुणाचं तरी नाव स्वतःच्या हातावर गोंधून घेईल का?